लोकांना तुम्ही रागात आहात, तुम्ही रागाच्या भरात इतरांना आपल्या तोंडातून घाण बोलता आणि आपला राग प्रगट करता, हात उचलता, मारता, घाणेरडं बोलता आपल्या आईवडिलांना, बहिणीला, भावाला, घरातल्या सर्व नातेवाईकांना, नवऱ्याला, लेकरांना. तुम्हाला राग व्यक्त करायचा आहे तर दुसऱ्या ह्याने व्यक्त करा. मारहाण, घाण बोलून तुम्ही राग व्यक्त करता, पण हे चुकीचं आहे. राग व्यक्त करण्यासाठी शांत राहणं हा पण एक मार्ग आहे. बघा जमते का तुम्हाला. जर तुम्हाला राग आला तर तुम्ही उठून बाहेर जाऊ शकता, दुसऱ्या ठिकाणी 2 दिवस राहू शकता जाऊन, परंतु एखाद्याला घाणेरडं बोलून आणखीन राग आणण्यापेक्षा तुम्ही देवाच्या ह्याला रागाला, म्हणजे देवाच्या कोपाला, तुम्ही रागाला नाही, देवाच्या कोपाला तुम्ही देवाचा कोप तुमच्यावर ओढवून घेता. त्यामुळं रागामुळं तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं, हो की नाही. आणि रागामुळं तुमच्याकडे माणसं दुरावली जाऊ शकतात, तुमच्याकडून चांगली माणसं दुरावली जाऊ शकतात, एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद.